तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो एक गाव एक टीम आणि एक ऑल इंडिया ओपनचा आयकॉन आपण पाहतो इथे तुम्हाला या स्पर्धेचं जी नियमावली आहे आणि खूप खूप चांगले क्रिकेट खेळणारे संघ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1,51,000 रुपयाने झळाळता करंडक पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. असा एक मोठा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. रॉयल ग्रुप, सायरम मित्र परिवार, म्हणते अर्थ विशाल गायकवाड सर, विशाल अल्बर, राहुलजी गोगडे, त्याचप्रमाणे आपण पाहतो खरं तर अक्षय भापकर, नामदेव दासकुडे, अनेक अनेक मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतं. दरम्यानच्या काळात या ठिकाणी आदरणीय आमचे गोडसे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्याचप्रमाणे विजय जाधव हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. हे दोन्ही मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातल्या पहिल्या क्रमांकाची लढत आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद आत्मरूपा, देव तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधार जोजे. ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, देव आमचा एकच राजा शिव छत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन करत मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. आजच्या दिवसातली पहिली लढत. पहिलाच बॉल उजव्या दृष्टी बाहेरचा आहे. मुख्य पंच आपण पाहतो दंडित करतील आणि डावाला इथे मैदानावरती प्रारंभ होतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचा सुपरस्टार संघाचा आयकॉन अक्षय जरडला तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तर नॉन स्ट्राईक वरती आपण शहाजी मोरे यांना इथे मैदानावरती पाहणार आहोत. चेंडू जर आपण पाहतो कधीही बाहेर गेला किंवा हरवला तर नवीन चेंडूनच सामना खेळावा लागेल याची नोंद घ्या. धावपलकाला इथे मैदानावरती प्रारंभ झाला. श्रीगणेश इथे मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. हा बॉल यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे शफल होत खेळलाय. फाईन लेगला हा चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती तिथे पहा पलायन कराय पाहतोय तिथे तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, अहिल्यानगरचे माजी महापौर आदरणीय संदीपदादा भंदस कोतकर यांच्या माध्यमातून 1,51,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, युवा उद्योजक गौरीशंकर शरणार्थी साहेबांच्या माध्यमातून 1,00,000 रुपये. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं, माजी सरपंच कारेगाव, सौभाग्यवती निर्माता शुभमभाई नवले, राजेश अण्णा कदम आणि आदरणीय खंडूशेठ शेंडगे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 71,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, तब्बल 61,000 रुपये. सातपुते डेअरी फार्म आदरणीय सागर बापू सातपुते, माजी नगरसेविका अहिल्यानगर सौभाग्यवती सविता अशोक कराळे, अध्यक्ष संदीपदादा कुतकर युवा मंच आदरणीय भूषण अशोक गुंडसाहेब आणि अध्यक्ष श्री दत्त मंदिर केडगाव महेश पोपट सरोदे यांच्या माध्यमातून 61,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 धावा धावफलकावरती उजाने डावकरे हाताचं कॉम्बिनेशन शहाजी मोरे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठी कामगिरी करणारा राळेगण थेरपाळ गावचा हा मोठा सुपरस्टार आहे आणि अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी खेळलेला आहे. तर आज रॉयल ट्रॉफी सारख्या एका मानाच्या स्पर्धेमध्ये आपण तो मैदानावरती खेळताना पाहत आहोत. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट, सुंदर फटका, 30 ऑन आहे. टिपिकल पॉवरफुल फटका होता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 8 धावा धावपलकावरती आहे. खरं तर प्रत्येक दिवशी एकच टीम क्वालिफाय होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय जे काही करायचं ते आजच करायचंय. शेवटपर्यंत जी अजिंक्य टीम राहील ती मात्र कमीत कमी शेवटच्या दिवसात. वाह वाह, सुंदर फटका, डान्सिंग डाऊन द विकेट, वाईड इज लॉंग अपच्या डोक्यावरनं शहाजी मोरेचं आक्रमण, षटकार. डीजे सर, षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या आपण पाहतो 14 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डावकरे हाताच्या फलंदाजासाठी मात्र हे मैदान फलदायी आहे. पहिल्या दिवशी तुम्ही खरं तर विश्वजित गरुडला या मैदानावरती पाहिलं, विशाल निघोटने झंझावत केला, संदीप गायकवाडने देखील या मैदानावरती धुमाकूळ घातला. तर कार प्रथमेश राठोडनं हे मैदान आपण पाहतो गाजवलं. तर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र आपण पाहतो शहाजी मोरे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 14 धावा धावफलक आपल्याला दाखवतो. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो राळगण थेरपाळ या गावालाच बिलॉंग करणारे पंच सतीश जिंजूरकर सर. स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये शिरूर तालुक्याचं भूषण पांडुरंग सरोदे सर. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संगमनेर तालुक्यातले नामवंत पंच हेमंत परदेशी सर आपल्याला असे तिन्ही त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये लाभलेले आहे.
षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रोहितजी सोनवणे यांच्या मालकीचा व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ 14 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिले षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. पहा, क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे. इथे फक्त करता आम्ही समालोचक अंदाज बांधू शकतो, परंतु पहा क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं परिस्थिती बदलत असते. ती परिस्थिती बदलायला दाखवावं लागतो तुम्हाला, तो वेळ दाखवावा लागतो तुम्हाला, तो पेशन्स संयम ठेवावा लागतो. कुठलीही गोष्ट मित्रांनो खरं तर सहजासहजी लवकर मिळत नाही आणि लवकर मिळालेली गोष्ट लवकर टिकतही नाही, ते लवकर नाशवंत होते. त्यामुळे आपण पाहतो संघर्षातून मिळेल जे यश असतं ना ते तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा उभा करणार असतं. दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अभि कुजूरला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. खरं तर आपण पाहतोय भल्या भल्या फलंदाजाला उभे करण्याची ताकद अभि कुजूर मध्ये आहे आणि अनेक अनेक नामवंत खेळाडूंना आपण पाहतो. खरं तर आपल्या गोलंदाजीनं मात्र पाणी पाजणारा हा गोलंदाज आहे. पाहिजे कशी कामगिरी तो मैदानावरती करेल. यावेळेचा चेंडू अक्षय जराड ऑफस्टिकच्या पलीकडे सरकलाय आणि सरळ टाकून दिलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, संघाचा आयकॉन बरसतोय. 4 धावा. या चौकारा बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 18 धावा धावपलकावरती आहे. तुम्ही करता अहिल्यानगरच्या खाली पलीकडे जर केलं ना तर या खेळाडूचा क्लास तुम्हाला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. याचा आयकॉन म्हणून आपण पाहतो. खरं तर इथे तुम्हाला रॉयल ट्रॉफी सारख्या एका मोठ्या मंचावरती पाहायला मिळतोय. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचा हा एक सुपरस्टार राहिलेला आहे. सामान्य परिस्थितीतून पुढे आलाय आणि खरं तर प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःची ताकद आपण पाहतो आपलं अस्त्र बनवलं. यावेळेचा चेंडू फाईन लेग उभा तिथे आणि सरळ त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय. शॉर्ट फाईन लेगला संघाचा आयकॉन थांबवला अभि कुजूरनं. अक्षय जराड बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला होता. असं वाटलं होतं की आपण पाहतो आता इनिंग मोठ्या ही धावफलकामध्ये खरं तर रूपांतर करे, परंतु पहा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. टिंगरे सरकार सारखे मानाची स्पर्धा अभि कुजूरने का गाजवली, अमित तापकर यांचा का हुकुम एक काय इथं मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवून दिला. डाबाला पहिलं खिंडार इथं मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ या संघाला. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि किंमत असते, ती क्लास तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागणार आहे. कारण मी सातत्याने सांगितलं या जगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे. 18 धावा धावफलकावरती पहिल्या हदरा. तर न्यू बॅटर इथे इथे आपण पाहतो पॉइंट मध्ये एक चांगले क्षेत्ररक्षक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलेत. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 20 धावा धावपलकावरती आहे. डायरेक्ट जर चेंडू भिंतीला लागला तर आपण पाहतो चौकार असेल. चेंडू जर एक टप्पा घेऊन भिंतीला गेला तर धावा तुम्हाला पळून काढायच्या आहेत याची नोंद घ्या. 20 धावा आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दुसरं षटक इथं गाईड केलंय चेंडूला येऊ दिला, वेगाचा वापर केलाय आणि कलात्मकतेचा आविष्कार फुलवणारा एक सनसनी चौकार ठोकलाय. 4 धावा. या चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 24 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हा एक कर्तृत्व तुम्हाला मैदानावरती गाजवतोय. ज्या मैदानामध्ये खरं तर तुमच्या पराभवाच्या चर्चा झाल्या त्यात मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहू नका. त्यामुळे संधी आपण पाहतोय दोन्ही संघांना आहे आणि संधीचं सोनं करण्यासाठी मात्र दोन्ही तगड्या फौजा मैदानावरती आग ओकायला सुरुवात केलेली आहे. हा बॉल नव्याने टाकायचा. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब केला. अमंतर धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे गेला. 25 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 1,51,000 रुपये तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा एक मोठा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. विशाल अर्थात बंटी गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो रवींद्र गरमकर सर, सायरा मित्र परिवार आणि रॉयल ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. डान्सिंग डावनं विकेट, मोठा फटका खेळायचा परंतु बॅटचा आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. दूरवरतं लांबून हा फटका खेळला तिथे. त्यामुळे एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल.
आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 26 धाबा इथे मैदानावरती. शहाजी मोरे महत्वाचा खेळाडू आहे, कारण या मैदानावरती डावकोरे हाताच्या फलंदाजाने अनेक अनेक मैदान लुटलेत. मग त्यामध्ये प्रवीण गावडेने देखील आपण पाहतो, तुम्ही दुसऱ्या दिवसामध्ये पाहिली, खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे डावकोरे हाताचे खेळाडू ह्या मैदानावरती तारणहार राहिलेला आहे, इथं पाहायचा आहे. हा बॉल यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडनं वाईडिश मिडअपच्या डोक्यावर फेकून दिलाय. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. बॉल बॉय विनंती असेल चेंडू द्या. दरम्यानच्या काळात आपण पाहतो खरं तर या स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे, अर्थात कयूमबाई शेख डेकाने अक्वा यांचं देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक खरं तर ऋण व्यक्त करतो. शेवटच्या चेंडूवरती आलेला टोले जंग तडाखा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती रोहितजी सोनवणे यांच्या मालकीचं असणारं व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ हा संघ 1 गडी बाद 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे 2 षटक इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. कर्तृत्व तुम्हाला इथं मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं. मी सातत्याने सांगितलं की लढाई अस्तित्वांची आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सातत्याने हे ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता की निगेटिव्हली विचार करता, यावरनं तुमचा प्रवास ठरलेला असतो. तो प्रवास मात्र तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहतो ओम सौनेला, तुम्ही तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहता 6 षटक आहेत. 6 षटकांमध्ये तुम्हाला कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय आणि कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावरती मात्र तुम्हाला स्वतःचा अधिराज्य या रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये उभं करायचंय. त्यामुळे कर्तृत्वच तुम्हाला इथे सिद्ध करावं लागणार आहे, त्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये. यावेळेचा चेंडू आतमध्ये आला, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. 1 धाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिले खरं तर या स्पर्धेसाठी फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक आहे असं अजिबात नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो खरं तर पारितोषिक आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून तुम्ही मात्र एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकू शकता. त्यासाठी मात्र आपण पाहतो तुम्हाला इथे समालोचक कक्षामध्ये यायचंय. नवीन होतं आपण पाहतो इनसाइड आउट, वॉट अ हिट, ग्लोरियस हिट, आउटस्टँडिंग हिट. शहाजी मोरे इथं मैदानाच्या आतमध्ये मेला लुटतोय. 4 धावा. चौकारा बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 37 धावा धावपलकावरती आहे. आयोजक कमिटीचे खरं पाहतोय सदस्य तेजस घावटे सर आपल्यासोबत येतील. तिथपर्यंत तुम्हाला फक्त 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी जशी या स्पर्धेची फायनल होईल, एका भाग्यवान विजेत्याला आपण पाहतोय नक्कीच एक स्कूटर, इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्णसिद्धी असणार आहे. चौकारानंतर कमबॅक इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक दाखवतो आपल्याला 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आहे. पॉवर प्लेचे पहिले 2 षटक संपलेत. आता 5 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर आहे, त्यामुळे डिफ्स केले. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या ठिकाणी उपस्थिती ज्यांची लाभती आहे, शिरोळ शहरचा सिक्सर किंग राहुल अप्पा घोडके, त्याचबरोबर आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे निश्चिम चाहते आदरणीय पोपट चाचा चव्हाण, हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अवंतर धाव इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहतोय आवी ग्राफिकचे प्रोप्रायटर अविनाशजी साबळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. अवंत धावेनिशी संघाचा धावपल पुढे 38 धावा. बॅक टू द बॉलर, हाताचा स्पर्श आपण पाहतो खरं तर ओमचा तिथे चेंडूला झाला. 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. लालाराम प्रजापती चेंडूवरती येतील. फेकी आहे, आम्ही तापकीर सर कलेक्शन करतील तिथे. एका धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 39 धावा धावपलकावरती आहे. संघर्ष मित्रांनो रडवतो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे संघर्षातून मात्र स्वतःचं तुम्हाला अस्तित्व निर्माण करायचं आणि त्या संघर्षातून अस्तित्व निर्माण केलं का मग तुमच्या जगण्यात आणि वागण्यात तो रुबाब निर्माण होतो. तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही, ते तुमच्या वागण्यातून स्पष्ट होतो. सुंदर बॉल हा गोकणारा होता. ऑफस्टिकच्या पलीकडे चेंडू इथं मैदानावरती पाहायला मिळेल तुम्हाला. सफल झाले फलंदाज आणि लेगबाईच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती रोहितजी सोनवणे यांच्या मालकीचा व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ 40 धावा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. खरं तर 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक खरं तर असणार आहे. जर तुम्हाला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. दोन्ही टीम
40 धावा धावफलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 3 षटकांचा 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय इथे माझ्या समालोचनासाठी आदरणीय रवींद्र कारकिले सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. अक्षय वाठारकर आज आपण खरं तर याचा आयकॉनिक म्हणून तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. नामवंत ऑल इंडियाचे ओपनचे आयकॉन तुम्हाला आज इथे मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही अक्षय जराड यांना याआधी पाहिले, त्याचप्रमाणे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती जर तुम्ही पाहिलं अक्षय वाठारकर इन ॲक्शन तुम्ही पाहतात. त्यानंतर या पुढच्या सामन्यामध्ये अनिकेत रोडे आणि निलेश शिंगवले असे आयकॉन खरं तर आपल्याला आज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 42 धावा धावफलकावरती आपण इथे पाहत आहोत. धावांचा महापूर आलेला आहे आणि हा महापूर थांबवण्यासाठी मात्र अमित तापकीर सरांनी आपल्या संघाच्या आयकॉनला इथे गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलेलं आहे. फलटण तालुक्यातील बरडगावचा सुपरस्टार आहे अक्षय वाठारकर आणि तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 43 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उजळा डावकर हाताचं कॉम्बिनेशन एक चांगली खरं तर फलंदाजी शहाजी मोरे तुम्हाला पाहायला मिळतात की आतापर्यंत 8 चेंडू खेळलेत, 21 धावा आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण अभिषेक वा सुंदर फटका जैसे आया वैसे धोडाला तो लाईफ झिंगाला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर रॉयल ट्रॉफीचा बहारदार तडाखा षटकार. जबरदस्त फटका इथे मैदानाच्या आतमध्ये एक सामान्य कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू आहे. शहाजी मोरेचं आक्रमण आहे. प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनवरती एक टोले जंग हिट आहे. फुलटॉस चेंडूची गोटी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. शहाजी मोरे ऑन फायर. 6 धावा. या षटकाराबरोबरच आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 55 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. ओळीने 2 षटकार मैदानावरती आले. संघाचा धावफलक पुढे गेलाय. 55 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं पहिलवान मोहनदादा शेळके यांचं स्वागत. ओट अ हिट जागेवरनं लॉंग फोडलाय. शहाजी मोरे आग लावतोय. आगीचा आगडबंब उसळतो. ओळीने 3रा. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता रोहितदादा सोनवणे यांच्या मालकीचा वियांश फायटर्स राळेगण थेरपाडा संघ 61. विशाल सर. चार षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास 61 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 11 चेंडूमध्ये 39 धावा शहाजी मोरे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सजलेली आहे. परंतु ह्या धावा रोखवायच्यात आणि या धावा रोखण्यासाठी मात्र आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. लालाराम प्रजापती एक चांगला गोलंदाज. मला वाटतं अभिकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. अभि असतील. अभि कुजूर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे. 61 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 5 तुम्हाला प्रगती पथावरती पाहायला मिळते. उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो यशवंत भाऊ पाचंगे आणि आदरणीय पहिलवान अंकर भाऊ कंदसाहेब यांच्या मालकीचा यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकंद आणि दुसऱ्या बाजूने रोहितदादा सोनवणे यांच्या मालकीचा वियांश फायटर्स राळेगण थेरपाड. या 2 संघामध्ये मात्र आपण पाहतो टेनिस क्रिकेटचं मोठं युद्ध मैदानावरती इथे रंगलेलं आहे. स्ट्राईकसाठी मात्र त्याग आहे आणि तो त्याग अर्थातच शहाजी मोरे यांच्यासाठी आहे. फलंदाज धावत होईल इथे.
राहुल गाडीलकर आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे शहाजी मोरे माहिती होतं की बॅट सातत्याने फिरते, स्ट्राईकवरती आणावं लागेल, त्याचा फॉर्मचा वापर करावा लागेल. तुम्ही जर पाहिलं महेंद्रसिंग धोनी जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर का होता, परंतु ज्यावेळेस त्याच्यासमोर एखादा खेळाडू चांगलं बॅटिंग करायचा ना, तो सिंगल काढून त्याला स्ट्राईकवरती आणून द्यायचा, त्याच्या फॉर्मचा वापर करून घ्यायचा. खरं तर काही खेळाडू हुशार असतातच आणि इथं कामगिरी मला वाटतं तीच करण्याचा प्रयत्न असणार आहे. 61 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. 5व्या क्रमांकाचा षटक मैदानावरती अभि कुजूरला तुम्ही मैदानावरती पाहताय. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट, फटका फसला, डीप एक्स्ट्रा कव्हर, जाळं जाळं रचलं आणि ते काम करून गेलेलं आहे. वाईड यॉर्कर चेंडूने शहाजी मोरेचा इथं खेळ थांबवलाय. डावाला मोठं खिंडार. मोठा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकामध्ये शहाजी मोरे किती धोकादायक होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. गरज होती आणि गरज असताना मी अनेक वेळा पाहिलेला आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही तपकीर सर अर्थातच लोणीकेन टीम यशवंत भाऊ पाचंगे 11 या टीमला अडचणी आहे. संघाच्या या गोलंदाजाने खरं तर कौतुकच करावं इतकी कामगिरी केलेली अभि कुजूरचं हेच कर्तृत्व आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. अमित तापकर खरं तर आपण पाहतो या संघाच्या नटसम्राटाच्या तालमीमध्ये तयार झालेला हा सुपरस्टार आहे. वाईड यॉर्कर जाणून मुजून टाकला, डीप एक्स्ट्रा कव्हर पाठीमागे उभा आणि एक सुंदर झेल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. न्यू बॅटर हेमंत दरोडे आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड माती कापतोय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. एक धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 61 धावा धावपलकावरती आहे. डावकरे हाताचा एक फलंदाज शहाजी मोरे डगआउटमध्ये आलाय, तर दुसरा मात्र डावकरे हाताचा एक अपकमिंग सुपरस्टार नव्याचा ऑलरेडी एक मोठा सुपरस्टार पारनेर तालुक्याचा राळेगण थेरपाळ ह्या गावचा संघाचा नेता राहुल गाडीलकर आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. 62 धावा धावफलक आपण पाहत आहोत इथे. यावेळेचा चेंडू मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती स्टेअर केलं चेंडूला. डिफ लॉंगॉनमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक लालाराम चेंडूवरती येतील. एक धाव आहे. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 63 धावा धावफलकावरती. 63 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये युट्यूबला सौजन्य दिलंय आणि आदरणीय मानसिंग भैया पाचुनकर यांचे खंत समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, झेल सुटला, नुसता झेल सुटला नाहीच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पलायन करून गेलाय. षटकार पहिलवान मोहनदादा शेळके यांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. थँक्यू राहुल सर, राहुल गोगडे सर. शेवटचा चेंडू 69 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता हेलिकॉप्टर जागेवरनं काढून काढलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये अफलातून क्षेत्ररक्षक आपण इथे खरं तर पाहत आहोत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता मानसिंग भैया पाचुनकर यांचे खंदे समर्थक आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये युट्यूबला सौजन्य दिले महागणपती रंजनगावची डीजे. एक मिनिट. पाच षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती व्यंश फायटर्स हा संघ 70 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक इथे मैदानावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहतो इथे लालारामला गोलंदाजी मार्कवरती आणले. याआधी आणलं का नाही याचं खरं तर उत्तर थोडंसं मन वाचण्याचा प्रयत्न मी अमित तपकीर सरांचं करेन, कारण डावकर हाताचे बॅटर तिथे उभे होते आणि त्या कारणानेच आपण पाहतो लालाराम प्रजापतीला गोलंदाजी मार्कवरती आणले नाही. शहाजी मोरे जसे थांबले, लालाराम प्रजापती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. अमित तापकीर सर का हुशार कर्णधार आहे, का हवेली हंटर सारख्या यशस्वी टीमचा अनेक वेळा पीटीमध्ये खूप चांगले नेतृत्व केलेलं आहे हे तुम्हाला मैदानावरती पाहिलं. पहिला चेंडू विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आहे, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथं मैदानाच्या आतमध्ये नाहीये. निर्धाव चेंडू तुम्ही इथं मैदानावरती पाहतात. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 1,51,000
आणि झाडाचा करंडकासाठी मात्र चालू असले टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा घमासाल. खरं तर राळगण थेरपाळ गावाचा इतिहास हा पिच पासून फुल पिच मध्ये आलाय आणि याचा सर्वात मोठा आनंद खरं तर गावकऱ्यांना झालेला आहे. कारण मोठ्या मंचावरती खेळण्याचा आनंद वेगळा आहे. फाईन लेगला इथे आपण पाहतोय फलंदाज फलंदाज इथे बाद होईल. बिग विकेट डाऊन हेमंत दरोडे गॉन. त्रिपाळीची ते येस येस. दरम्यानच्या काळात ज्यांचा आपण पाहतो या ठिकाणी उपस्थिती लाभतीये आमचे मार्गदर्शक आदरणीय दडू मामा त्रिमुखे मामांचे या ठिकाणी शुभागमन झाले. सायरा मित्र परिवार व रॉयल ग्रुप आयोजित रॉयल ट्रॉफी पर्व क्रमांक 3 मध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतोय आदरणीय दगडू मामा त्रिमुखे यांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान होतोय. पोपट चाचा चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण पहिलवान मोहनदादा शेळके आणि पोपट चाचा चव्हाण या दोन्ही मान्यवर विनंती करतो की आपण इथे दगडू मामा त्रिमुखे यांचा सन्मान करायचा आहे आणि मामांना आम्ही विनंती करतो की आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धावबाच्या रूपाने सचिन पतंगे बाद होईल. व्यासपीठावरती आपण पाहतो सन्मान आपण करतोय. शिरो टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती ज्यांनी नेलं आणि अनेक अनेक खेळाडू खरं तर ज्यांनी घडवण्या पाठीमागे ज्यांचा खूप मोलाचा वाटा राहिला आहे. आदरणीय दगडू मामा त्रिमुखे यांचा या ठिकाणी महागणपती रांजणगाव गावचे माजी सरपंच पहिलवान मोहनदादा शेळके राहुलजी गोगडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे सन्मान होतोय आणि या सन्मानाचा स्वीकार हे मामा त्या ठिकाणी करतायत. शेवटच्या षटकामध्ये राहुल गाडेलकर स्ट्राईकवरती येण्यासाठी खटाटोप करतोय परंतु त्या प्रयत्नामध्ये 2 फलंदाजांना मात्र बलिदान द्यावं लागलेलं आहे. आता ते का द्यावं लागले हे दाखवावं लागेल. फुल टॉस चेंडू चौकार. या चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 74 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन ओळखलं आणि त्यावरती राहुल गाडीगलचा एक ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. लालाराम प्रजापतीला दाखवलेला आसमान षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 80 धावा धावपलकावरती आहे. कमाल लाजबाब राहुलचा एक मोठा ब्लास्ट होता. गती परिवर्तन आधीच ओळखलं आणि आपण पाहतो ओळखल्यानंतर सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला एक मॅसिव्ह हिट तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 80 धावा धावफलकावरती तुम्हाला इथे पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आपण पाहतो पहिल्या इनिंग मधला मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पडत आहे. चांगली गोलंदाजी होती परंतु एका खराब चेंडून मात्र या षटकाचे आपण पाहतोय जे पृथ्वीकरण होतं ते बदलताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. एक चांगल्या चेंडूनी समाप्त करायचे आहे परंतु समोर राहुल गाडेलकर करू देईल का. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर लॉंग ऑफ सेट उभा केला होता आणि सरळ त्याच्या हातामध्ये शेवटच्या चेंडूवरती अभि कुजून टिपलेला लॉंग ऑफला सुंदर झैल. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जिथे फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर मात्र आपण पाहतो शहाजी मोरेचा अफलातून इनिंग संघाच्या आयकॉनने एक चांगला स्टार्ट करून दिला. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो मात्र कमबॅक पुन्हा एकदा अमित तापकीर सरांचं तुम्हाला पाहायला मिळेल. टीमचं 80 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 81 धाव्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यानंतर होणारी मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे युवांश 11 उरोळी कांचन हा संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय माता 11 केंदूर अशी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस साठी आपल्याला नाणेफेक या ठिकाणी करायचं आहे.
पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 80 धावा आपण पाहतो इथे मैदान. आजच्या दिवसातले आपण पाहतो पहिली मॅच तुम्ही मैदानावरती कव्हर करता. फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करत असताना व्यांश फायटर्स राळेगण थेरपा रोहितजी सोनवणे यांच्या मालकीची असणाऱ्या या टीमनं 80 धावा धावपालकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 81 धावा कशा बनवणार जाणार हे ऐकण्यासाठी मात्र आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर आपल्यासोबत जोडले जातील. सर या, तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. नमस्कार. रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन रॉयल ग्रुप, संदीपदादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच, साईराम मित्र परिवार आणि या स्पर्धेचा आज अगदी महत्त्वाचा दिवस. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार 1,51,000 रुपयाचा श्री संदीपदादा भानुदास कोतकर माजी महापौर अहिल्यानगर. द्वितीय पुरस्कार 1 लाखाचा गौरीशंकर शेठ शरणार्थी उद्योजक. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सौ निर्मलाताई शुभम भैया नवले सरपंच कारेगाव. त्याचबरोबरीने राजेश अण्णा कदम, खंडू शेठ शेडगे, चतुर्थ क्रमांक 61,000 सागर सातपुते, सविता कराळे, त्याचबरोबर भूषण गुंड, महेश सरोदे. पंचम पुरस्कार 51,000 कैलासभाऊ कोठावडे, राजेंद्र दसगुडे यांच्या माध्यमातून. असे भरपूर सारे पुरस्कार आहेत, त्याची चर्चा आपण करूयात. परंतु चालू असणारी मॅच, एका बाजूला व्यांश फायटर राळेगण थेरफाळ रोहित भाऊ सोनवणे यांच्या मालकीची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला HK लोणीकंद, यशवंत भाऊ पाचंगे आणि पैलवान आणि सरपंच ओमकार भाऊ कंद यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. लोणीकंद जे गाव हवेली तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. दुसऱ्या बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील महत्त्वाचं कोकडी कॅनलच्या बाजूला असणारं समृद्ध शेतीच्या दृष्टीने असणारं गाव म्हणजे राळेगण थेरपाळ. शिरूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बक्षीस रकमेची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे ओळखलं जातं. 1,51,000 रुपयाचा पुरस्कार या स्पर्धेत दिला गेलेला आहे. पहिली बॅटिंग करत असताना राळेगण थेरपाळने धावा केल्या. 80 विजयासाठी पाहिजे 81 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. अमित तापकीर, लोणीकंद गावचे असे सितारे ज्यांनी मात्र महाराष्ट्रातील विविध स्पर्धा गाजवल्यात. लेदरबॉल क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत, महेंद्रसिंग धोनी यांच्या अकॅडमीचे, आणि त्याचबरोबरीने इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा सुद्धा अनुभव ज्यांच्याकडे आहे असे अमित तापकीर यांना आपण मैदानात पाहतोय. त्यांच्या जोडीला मैदानात उतरलेले आहेत अक्षय वाठारकर. त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल झालेत गणेश गाडीलकर. राळेगण थेरपाळ विरुद्ध लोणीकंद. गावनिहाय हा पाय एक आयकॉन आहे, हा फॉर्मॅट आहे आणि रयतचं मैदान म्हटल्यानंतर इकडे देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळते. रॉयल ट्रॉफी आपल्या भेटीला पुन्हा एकदा आली आहे. प्रेक्षकांसाठी आकर्षक पुरस्कार आहे. लकी विनरला इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाणार आहे, जी डॉक्टर संतोष पोटे, भरत कुमार चोरडिया आणि सुदेश मस्के यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मजा येणार आहे आजच्याही दिवसाला. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा. जाऊयात मॅचच्या दिशेने. सिमेंटची खेळपट्टी आहे, रयतचं मैदान आहे, रॉयलची ट्रॉफी आहे आणि राळेगण विरुद्ध लोणीकंद अशी मॅच आहे. अमित तापकीर पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, बराच बाहेर होता, वाईट बॉल कळवलाय. अवंतरच्या स्वरूपात सुरुवात झाली या धावफलकाला.
फुल टॉस केलाय आणि बॉलला आदेश दिला इकडे अमित तापकीर यांनी, जा सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार इकडे खेळला गेलेला आहे. 81 धावांच्या लक्ष्याचा मुकाबला करायचा आहे. 7 धावा धावफलकावर होत आहेत. मजा येते. क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला सुरू असतो आणि अलीकडे जर पाहिलं तर या प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आपल्याला. केंदूर आणि उरळी कांचन अशी मॅच यानंतर होणार आहे. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल, परंतु मिड ऑनला अडवला जातोय. रन नाही मिळणार आहे. चांगली कामगिरी केली जाते. कमबॅक केलं जात आहे. क्रिकेटच्या या खेळाची एक वेगळी मजा आहे. पाहायला मजा येते, खेळायला मजा येते आणि आज प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आता दाखल होऊ लागलेले आहेत. जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, उत्कंठा वाढणार आहे या रॉयल ट्रॉफीची. हा थोडासा कमी गतीने टाकलाय, पुढे टाकलाय, टायमिंग नाही झालंय. गोलंदाजांच्या दिशेने चेंडू जातोय. रन मात्र नाही मिळणार आहे. बॅक टू बॅक चांगले चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. 7 वर धावसंख्या थांबलेली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. 6 ओव्हरच्या मॅचेससाठी चांगली बाब आहे की 6 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराचं आयोजन, आणखीन एक मोठं आयोजन घेऊन शिरूर तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आली आहे. ओ हो, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. पॉइंटच्या दिशेने बॅटची कडा, चांगली कॅच पकडली गेली, आली विकेट. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य 1,11,111 रुपये शशिकांत भाऊ दसगुडे यांच्याकडून. यूट्यूब लाईव्ह सौजन्य मोहनदादा शेळके ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं. रांजणगाव गणपतीचे सरपंच, त्याचबरोबर प्रवीणजी दसगुडे, सचिनदादा चौधरी यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट आयकॉनसाठी विशेष पुरस्कार, स्पोर्ट्स सायकल, मॅन ऑफ द सिरीज सागरप्पा दंडवते, फायनल सम्राट गाडा मालक यांच्याकडून पुरस्कार आहे. एक टीव्ही त्यांच्याकडून दिला जाईल. चषक सौजन्य रामभाऊ शांताराम मोरे, अंपायर सौजन्य बाबाजी अप्पा वरपे, संजय बाबा दसगुडे, त्याचबरोबरीने बलून सौजन्य संतोष शेठ भंडारी, मितेशजी गादिया, क्रिकेट साहित्य सौजन्य मंदार शेठ पाचुनकर, प्लेयर ऑफ द डे सौजन्य संतोष शेठ नागवडे, कॉमेंट्री सौजन्य विशाल शेठ कोतकर, अमोल भाऊ पाचुनकर, बेस्ट फिल्डरसाठी सायकल, सत्कार फ्रेम सौजन्य सुभाष शेठ गांधी, मॅन ऑफ द मॅच सौजन्य सागर शेठ लांडे, ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड, चांदीचे कॉईन सौजन्य धरमचंद भवरीवाल, फुलफगर ज्वेलर्स शिरूर नाणेफेकीसाठी, डीजे सौजन्य विजय गावटे, नाश्ता सौजन्य विपुल शेठ भंडारी, चिराग शेठ भंडारी, फटाके सौजन्य सुनील शेठ बापणा, MS धोनी स्टाईल सामना फिनिशर रवींद्र जी गिरमकर सर, शिष्यवृत्ती सौजन्य यशवंत भाऊ पाचंगे, गौतमजी थोरात, मेजर नितीन बांदल आणि आकाश गावटे. चला मॅच चालू ठेवायची आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. आत फैलावलेत. प्रमोद कंदे यांना बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने त्यांना पाहायला मिळतोय. चॅलेंज केलंय पंचांच्या या निर्णयाला गोलंदाजांनी. स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलजी दसगुडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये.
व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. येस, ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. शिरूर नगरीचे युवा नेते पप्पू भाऊ राजापुरे साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत आलेला सगळा मित्र परिवार आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. या रॉयल ट्रॉफीमध्ये आपली रॉयल एंट्री होते. राजापुरे साहेब आपलं स्वागत, आपल्या मित्रांचंही स्वागत. समोर खेळलाय बॉल, तिकडे फिल्डर थोडेसे दूर होते, कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु कॅच नाही झाली आहे. 1 रन तिकडे मिळणार आहे. 6 ओव्हरमध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा परंतु पहिली ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 10 झाली आहे. शिरूर नगरीचे युवा नेते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. पप्पू भाऊ राजापुरे यांचं स्वागत आहे, त्यांच्या मित्रांचंही स्वागत आहे. धावफलक 10 वर आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत गणेश गाडीलकर. प्रमुख खेळाडू आहेत राळेगण थेरपाळे या गावचे. दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत प्रमोद कंद, त्यांच्या जोडीला अक्षय वाठारकर. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरडगावचा हा सितारा बॅटिंगसाठी. बॅटची कडा घेतली गेली आहे, बॉल निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या पार. 4 पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौकार. पप्पू भाऊ राजापुरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान केला जातोय. विनंती असेल या ठिकाणी सन्माननीय मोहनदादा शेळके, सरपंच रांजणगाव गणपती, आपणास विनंती असेल मोहनदादा आपण पप्पू भाऊंचा सन्मान करायचा. आणि राहुलदादा गोडके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान केला जातोय पप्पू भाऊ राजापुरे साहेबांचा, ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पप्पू भाऊ या, आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मोहनदादा शेळके आपला सन्मान करतायत. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण इकडे उपस्थित राहिलात. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढून गेलेली आहे. फुल टॉस, खराब बॉल केलाय, त्याच्यावर हल्ला चढवलाय, अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. नो बॉल देखील पंच घोषित करतायत आणि षटकार देखील. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक उसळी धावसंख्या घेते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 धावांवर. प्रमोद कंद यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, लॉफ तर केलाय तिकडे. बॉल सीमारच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 4 धावा, चौकार कळवला जातोय. हा मारलाय चौका. 25 धावा धाव फलकावर. प्रमोद कंद बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. लोणीकंद या गावासाठी, लोणीकंद गावाला देखील क्रिकेटचा इतिहास आहे. HK ट्रॉफी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बरीच वर्ष लोणीकंद गावामध्ये पाहायला मिळाली. हनुमंत दादा कंद यांच्या माध्यमातून यशवंतभाऊ पाचंगे, महाराष्ट्रातील आपल्याच तालुक्याचे डोकसांगवी गावचे एक जबरदस्त संघमालक, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा यशवंतभाऊ पाचंगे हा संघ उतरवलाय. ओमकारभाऊ कंद यांच्याही नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे आणि यांचा एकत्रित संघ पाहायला मिळतोय. तर रोहित सोनावणे आणि राळेगण थेरपाळ हेही नाव चर्चेत आहे सध्या. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सोडून दिलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 81चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. काही चौकार षटकार खेळावे लागतील, एका टीमला डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. 25 धावा धावफलकावर आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे आणि या 6 ओव्हरच्या
हा थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. राळेगण थेरपाळ विरुद्ध मॅच पाहायला मिळते आपल्याला लोणीकंद. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील भरडचा सुपरस्टार, महाराष्ट्रातील विविध स्पर्धा गाजवणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाठारकर ॲज अ आयकॉन लोणीकंडमध्ये. अपटमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला ढकललाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता इकडे. 1 रन मिळेल तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर आहेत. त्या आवाजामुळे पण ताळमेळ 27. बऱ्यापैकी सुरुवात. महत्वाची विकेट आल्यानंतर सुद्धा प्रमोद कंद यांनी मॅचला सुरुवात केली. रिवाचा प्रयत्न आता केलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेत- केंदूर आणि उरळी कांचन या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रॉयल ट्रॉफी आपण पाहतोय. एक महत्वाची मॅच, महत्वाची स्पर्धा. शिरूर, ज्याला पूर्वी घोडनदी देखील म्हटलं जायचं, शिरूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणारं, घोड नदीच्या तीरावर असणारं एक महत्वाचं शहर, महत्वाचं गाव. त्याचं नाव शिरूर म्हणजेच घोड नदी. आणि तिकडेच असणारी ही महत्वाची स्पर्धा रॉयल ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. ती पंच चेक करतायत नेमकं काय घडलं इकडे. नॉट आउट. नॉट आउट कवलं जात आहे. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा राहिला आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 81चा पाठलाग करायचा आहे. उरळी कांचन आणि त्यांच्या विरुद्ध केंदूर, अशीच एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येईल. आज आमच्या बरोबर प्रदीप सरांचं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. केंदूर टीम आपण संपर्क साधायचा आहे. प्रमोद कंद विकेट गेल्यानंतर देखील इकडे डावाला सावरण्याची भूमिका ते करतायत. फुल टॉस केलाय. प्रमोद होते त्या ठिकाणी, त्यांनी बॉलला खूप लांबवर पाठवलंय. 6 धावा, सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शिरूर यांचा खणखणीत षटकार. षटकाराला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 33, म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरमध्ये 48 पाहिजे.
पवन गव्हाणे आपण संपर्क साधायचा आहे. 2 ओव्हरमध्ये बऱ्यापैकी सुरुवात झाल्यानंतर 4 ओव्हरमध्ये 48 होतील का? परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न, अक्षय वाठारकर यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. शिरूर यांचा या षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. चांगली कामगिरी लोणीकनसाठी होते. राळेगणला कमबॅक करावं लागेल. एखाद दुसरी विकेट घेतली तर मॅचमध्ये पुन्हा एकदा राळेगण तेरपाळ सुद्धा येऊ शकते. त्यांना ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. अक्षय वाठारकर हे की फॅक्टर राहतील. आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध केलंय विविध स्पर्धांमध्ये. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आलाय, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न, एक रन तिकडे मिळेल. विशेष म्हणजे खूप चांगली साथ प्रमोद कंद यांनी दिली आहे. मुनुशेठ बडेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. खास उरळी कांचनवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वाह, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, पुल होतोय सक्सेसफुल, सिक्सर. हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. षटकार आलाय. काय बॅटिंग करतायत प्रमोद एका बाजूला. 46 धावा झाल्या सुद्धा. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतात त्या ठिकाणी, पकडली कॅच, विकेट आली आहे. खूप चांगली बॅटिंग केली प्रमोद अबाकंद यांनी, परंतु विकेट आली आहे. पप्पू भाऊ राजापुरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. महत्वाची मॅच, दोन्ही कॅप्टन चला या. केंदूर विरुद्ध उरळी कांचन अशी महत्वाची मॅच या ठिकाणी होते. कोण जिंकणार या मॅचला याचीही चर्चा होईल, परंतु सध्या टॉस केला जातोय. सन्माननीय अतिथी पप्पू भाऊ राजापुरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. रॉयल ट्रॉफी पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय, पदल आली ते दाखवलं, 1 रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अक्षय वाठारकर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. बॅटिंग चांगली होते, 2 महत्वपूर्ण विकेट आल्यात खऱ्या, परंतु धावसंख्या सुद्धा चांगली झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 47 वर. 19 बॉलमध्ये 34 अजूनही करायचे. टॉस होतोय पप्पू भाऊ राजापुरे यांच्या शुभ हस्ते. महत्वाची मॅच, महत्वाचा टॉस. यानंतर केंद्र विरुद्ध उरळी कांचन. समोर स्लॉट मध्ये केला आणि त्याला अगदी पाठीमागे फेकून दिला. जा शोधून आणा बॉल, सिक्सर. येस, या षटकाराने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 28 पाहिजे. डीजे या.
3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 28 अजूनही करायच्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरला 53 झाल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु अजूनही जर कमबॅक करायचं असेल तर राळेगण थेरपाडला विकेट घ्याव्या लागतील. विकेट आल्या, डॉट बॉल आले तर तेही मॅचमध्ये येऊ शकतील. अक्षय वाठारकर हा की फॅक्टर राहत आहेत. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिषेक कुजूर याही नावाची चर्चा आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राहुल येत आहेत. आता चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेर, चांगल्या टप्प्यावर टाकला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 17 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 28ची. एक बॉल निर्णायक असेल. एक बॉल इकडे जर डॉट आला तर समीकरण बदलेल. रॉयल ट्रॉफी आजच्या दिवसातील पहिली मॅच सुद्धा चांगली होईल, कारण प्रेक्षकांना चांगल्या मॅच पाहिजे असतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत जाणाऱ्या मॅच पाहिजे असतात. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. कॅचही सुटली आणि बॉलही गेलाय. 6 धावांसाठी सिक्सर. चांगला बॉल, सन्मान दिलाय. चांगला बॉल होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिषेक बॅटिंगसाठी आहेत. 59 धावा धाव फलकावर आहेत. 15 बॉलमध्ये अजूनही 22ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. HK लोणीकंद, यशवंतभाऊ पाचंगे, डोक सांगवी एकत्र पाहायला मिळतात आपल्याला. अमित तापकीर यांचं नेतृत्व या संघाला नेहमीच लाभलेलं आहे, परंतु राळेगण थेरपाळची सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या काही वर्षातील प्रगती थक्क करणारी आहे. गावात स्पर्धा मोठ्या होत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा स्पर्धा आहेत. मैदान सुद्धा गावचं चांगलं बनलंय. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला फटका पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक आला अभिषेक यांच्या बॅटमधून. हाही बॉल सीमा रेषा पार. 4 डीजे. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 वर. अजूनही 14 बॉल आणि 18 करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. एक धाव मिळेल. कव्हरच्या क्षेत्रात खेळला चेंडू. यावेळेला थोडासा कमी गतीचा बॉल होता. उरुळ कांचनचे दिग्गज खेळाडू, महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू सचिन राठोड हे सुद्धा स्वतः उपस्थित राहत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. यस, या ग्राउंडवरील सर्वात लांबवरचा षटकार मारण्याचा विक्रम देखील ज्यांच्या नावावर आहे त्यांचंच या ठिकाणी आगमन झालंय. 12 बॉलमध्ये 16 अजूनही करायचे आहेत. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 65 रन झालेले आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही 16 करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशी कामगिरी केली जाईल. अजूनही सामना संपला नाही. एखादं षटक जर का 5-6 धावांचं आलं तर मजा येणार आहे. युवा उद्योजक आकाश माने यांचं आगमन झालेलं आहे. रॉयल ट्रॉफी 2025च्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आयकॉन निलेश शिंगवले, शिरूरचा सितारा. लोअर फुल टॉस, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत. 1 रन तिकडे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेतली गेलेली आहे. अक्षय वाठारकर चांगली कामगिरी करतायत. त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर धावा केलेल्या आहेत अक्षय यांनी 21. महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नामवंत क्रिकेटपटू, उद्योजक पप्पू पवार साहेब यांचं आगमन होत आहे. अण्णापूरचे सरपंच म्हणून देखील त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. इकडे आलाय षटकार. मॅच थोडीशी आता जवळ आली आहे लोणीकंदच्या.
धाव संख्या त्र्याहत्तर धावा धाव फलकावर. डीजे तुम्ही कंटिन्यू वाजवलं तरी चालेल, फक्त माझं बोलून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या सगळ्या ट्रान्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या वाजणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. पैलवान साहेब स्वागत आहे. त्र्याहत्तर धावा धाव फलकावर आहेत. ऑप्टमच्या बाहेर थोडंसं वेगात बॉल टाकलाय अक्षय यांच्या विरुद्ध, थोडंसं बाहेर खेचलं होतं. एक धाव डॉट बॉल मात्र तिकडे येईल. समीकरण बदलत आहे. धाव संख्या 9 बॉलमध्ये अजूनही 8 करायच्या आहेत लोणीकंदला मॅच मध्ये येण्यासाठी. शहाजी मोरे काही डॉट बॉल टाकावे लागतील, विकेटही शहाजी यांना घ्यावी लागेल. ऑप्टमच्या बाहेर बराच बाहेर टाकला, यावेळेला वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. अजूनही 7ची आवश्यकता आहे. केंदूरने जिंकला टॉस. रिवतचा प्रयत्न, त्या प्रयत्नात आलाय डॉट बॉल. शहाजी कमबॅक करतायत. राळेगणने देखील मॅच सोडलेली नाहीये. गणेश गाडीलकर यांचं कल्पक नेतृत्व. ओ हो, पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अजूनही सामना सोडलेला नाहीये राळेगण तेरपाळने. प्रयत्न त्यांच्याकडून अजूनही सुरू आहे. अजूनही 7 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. डॉट बॉलची आवश्यकता आहे राळेगण तेरपाळला. ते टाकले जातील का? रॉयल ट्रॉफी आपण पाहतो, एक मोठं आयोजन ज्याची चर्चा आहे सर्व दूरपर्यंत. वा 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 वा, आणखीन एक चांगला बॉल मॅचला ऑन ठेवलंय. शेवटचे 6 बॉल आणि 6ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. गावडे. धन्यवाद. राहुल गावडे साहेब महाराष्ट्र राज्य गणराज ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन होत आहे. रॉयल ट्रॉफीमध्ये आपलं सुद्धा रॉयल स्वागत होईल. प्रदीप सरांनी पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त समालोचन केलंय. आज त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचं योग दिवसभर येणार आहे. आखो टप्प्याचा बॉल स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. मॅचने रंग बदललाय. राळेगण थेरपाळ सुद्धा मॅच मध्ये प्रवेश करत आहे. विकेट. सात बॉलमध्ये 6ची आवश्यकता होती, आता 5 बॉलमध्ये 6ची आवश्यकता आहे. या क्रिकेटचा खेळ केव्हा रंग बदलेल याचा काही नेम नाही. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतो. राळेगण थेरपाळ तसं इकडनं जवळच गाव आहे. समृद्ध असणारं, विविध प्रकारच्या फळबागांसाठी किंवा कांद्याच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध असणारं राळेगण थेरपाळ आणि पुणे शहराच्या बाजूला असणारं लोणीकंद. बॅटचे कडा घेत पॉल पाटील मागे निघालाय. ओ, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता खरा. सामना अजूनही चुरशीचाच आहे. बॉलिंगसाठी अक्षय खास अहिल्यानगरच्या नेवासामधून इकडे आलेले आहेत आणि अक्षय जराड चांगली कामगिरी करतायत. अजूनही 4 बॉलमध्ये 5 पाहिजेत. राळेगण थेरपाळ लोणीकंद यांच्यातील एक चांगली मॅच. पहिलीच मॅच चांगली चुरशीची झाली आहे.
रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार या मॅचला? एका बाजूला पाहायला मिळतात आपला अभिषेक कुजूर जे 12 खेळत आहेत. लालाराम प्रजापती नुकतेच आलेत. बॉलिंगसाठी अक्षय जराड जे आयकॉन आहेत. 4 बॉलमध्ये करायच्यात 5. रॉयल ट्रॉफी पहिला सामना चुरशीचा. यावेळेला बॅटच्या रडारमध्येच बॉल आला आणि अभिषेकने खूप लांबवर मारला हा बॉल. 6 धावांसाठी फेकून दिला. थोडासा दबाव निर्माण केला राळेगणने, परंतु मॅच फिनिश लोणीकंद HK लोणीकंद यशवंत भाऊ पाचंगे पहिल्या मॅच मध्ये विजयी होत आहेत. वाह, लोकल प्लेयरने MS धोनी स्टाईलने मॅच. गिरमकर साहेब साईराम उद्योग समूहाचे ज्यांच्याकडून 777 रुपयाचा पुरस्कार होता आणि अभिषेक यांना तो मिळणार आहे, कारण अगदी त्यांचीच आठवण आली धोनी यांची. असा स्ट्रोकही तिकडे खेळलाय.